नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, सरकारचे खास अशी योजना मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता मित्रांनो, जे सिनियर सिटीजन आहे ते प्रत्येक महिन्याला 21,000 रुपये मिळू शकतात. आता या योजनेचं नाव, हे पैसे कसे मिळवायचे आहे, याच्यासाठी पात्र जे ज्येष्ठ नागरिक आहे ते कोण कोण आहे आणि सोबतच याच्यासाठी लागणारे कागदपत्रे काय काय राहणार आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला ती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता जी ही योजना आहे ती सिनियर सिटीजन साठी आहे आणि ही पोस्ट ऑफिस द्वारे तुम्हाला मिळत असते. आता तुम्ही जर प्रत्येक 3 महिन्याला या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही कमीत कमी 30 लाख गुंतवणूक केली तर तुम्हाला 21,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत असते. पण मित्रांनो, आता याच्यापेक्षा तुम्ही कमी पण गुंतवणूक करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला 8.2 प्रतिवर्षी असं व्याजदर मिळत असतं. तर जे आपण सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जर या योजनेचा लाभ घेऊ शकत असले तर त्यांना 30 लाख रुपये गुंतवू शकतात. तुम्ही कमी जरी गुंतवले तर तुम्हाला या योजनेचा काही खाली जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे लाभ मिळत असतो. जसं की 30 लाखाला 8.2 चं व्याजदर धरलं तर 2,46,000 रुपये तुम्हाला भेटतात. म्हणजेच मासिक म्हणजे महिन्याला अंदाजे तुम्हाला 20,500 ते 21,000 रुपये असे भेटत असतात मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही तुमची जी योजना आहे ती चालू करू शकतात. कमी कमी 1,000 रुपयापासून गुंतवणूक चालू करू शकतात. तुम्ही जर 30 लाख गुंतवले तर तुम्हाला 21,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत असतात. आता तुम्हाला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. जसं की सिनियर सिटीजन योजनेमध्ये मासिक नाही तर 3 महिन्याला हे पैसे येतात. 21 21 21 म्हणजे 43,000 रुपये असे तुम्हाला 3 महिन्याला म्हणजे क्वार्टरली तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात. तुम्ही हे स्वतः महिन्याला वापरू शकतात. नाहीतर तुम्ही त्याची आरडी करून आणखी पण लाभ घेऊ शकतात. आता आरडी कशी करायची आहे, काय करायची आहे व त्याचा लाभ कसा आहे, हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याच्यावरती आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आता व्याजावरती इन्कम टॅक्स लागू होतो. आता टीडीएस पण कटू शकतो मित्रांनो, जर तुम्ही काही मर्यादा ओलांडल्यावर. आता पात्रता काय लागणार आहे मित्रांनो, इथं सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे. तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावं. 55 ते 60 वर्षांमध्ये असलं तरी चालतं. आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे, जसं की आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, वयाचा पुरावा, बँक खातं म्हणजे पोस्टाचं बँक खातं लागन, त्याला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे आणि निवृत्ती कागदपत्र लागणार आहे. जसं की 55 ते 60 वर्षाचे जर तुम्ही असेल. आता याच्यामध्ये काही अकाउंट ओपन करण्यासाठी व ही योजना चालू करण्यासाठी स्टेप दिल्या आहेत. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या स्टेप इथं बघू शकतात. जसं की जवळपास मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायची आहे. त्यांच्याकडून फॉर्म घ्यायचा आहे. त्याला जे कागदपत्रे दिले आहे ते जोडू द्यायचे आहे. 1,000 रुपयापासून तर 30 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात. आता ही गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळे इथं तुम्हाला कोणताही प्रकारचं जे फ्रॉड किंवा काही अशा गोष्टी आढळून येणार नाही. कारण की हे सर्व सिक्युअर गोष्टी आहेत आणि तुम्हाला 3 महिन्याला याचं व्याज तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये क्वार्टरली जमा होत असतं. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. जे कोणी आपले ज्येष्ठ नागरिक इच्छुक असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा.